हे किती क्यूट दिसतंय ना मी अँड सनफ्लावर. काय चेंजेस पाहिजे ते नाही विचारणार का त्यांना माहिती आहे. शर्माना सोडाल राजदीन का होल्डल राजीन का होला बघा पटकन. पैसे मिळते काय हाय गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे कश्यपी डॅमला आणि अजून एका ठिकाणी जे ठिकाण तुम्हाला मी तिथे पोहोचल्यावर दाखवू, कारण आज आहे माझ्या काका काकूंची ॲनिव्हर्सरी. सो मग आम्ही ते सगळेजण सेलिब्रेट करायला चाललो आहे. हा पण व्लॉग मे बी खूप मजेदार होईल आणि तुम्हाला खूप आवडेल, कारण आम्ही खूप सारी मस्ती करणार आहे, खूप फन करणार आहे. सो व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. इकडे कुठे तुम्ही? अच्छा अच्छा, अरे हॅपी ॲनिव्हर्सरी बरं का. हाय काका, ती इडली रे, इडली ती माल गेली आणि यांना रस्ते समजले नाही. ह्याला पुढे कारण काय दिलं माहिती का यांनी, की बंद आहे दुकान. नाथपुरम माशुस्तंभावर आहे ते याचे मत ते तिथंच ते जायचं दांडुर्लीकडचे ते माझ्या खास दोस्ताचं आहे. जायचं होतं आपल्याला. मग आम्हाला सांगायचं ना. अहो हिने इथे बोलली मला, इथं जिथे मी गाडी चलायचे 5 मिनिटं. नको गाडी थांबवली की हे काका बसलेत मागच्या गाडीत दुसऱ्या आमच्या. तिथून लगेच उतरून खाली येतात. का बरं थांबली गाडी? आणि त्यांना आमच्या मागेच चालायचं. कारण आज त्यांची ड्रायव्हर सीट लॉक आहे, कारण सीट ड्रायव्हर सीटवर जिजू बसले, त्याच्यामुळे ते त्यांच्या बायकोचं ऐकतात. ऑब्विसली हिचं. आणि मी घातलेला आहे हा 1 पीस. तर जो मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावर नक्की एकदा रिव्हील करून दाखवेल, जो खूप छान दिसतोय. आणि अशीच आम्ही खूप मज्जा करू. हा आहे माझा आउटफिट. मला आउटफिट दाखवायला टाईम नाही मिळाला आहे, सो मी तिकडे जाऊन तर नक्कीच रिव्हील करेल माझा आउटफिट. आता आम्ही सगळे आलो आहे नाश्ता करायला माय उडपी स्पाइसला. सो या हे सगळेजण बसले. ऐक ना, मी आज कशी दिसते? हा, आवडली तुला मी? बरं, आजचे आपल्या लग्नाला झालेले आहे 34 वर्ष पूर्ण. त्याबद्दल तुझं काय मत आहे? कसे गेले तुझे 34 वर्ष? छान गेले. तुला जर देवाने विचारलं, ब्रह्मदेवाने येऊन विचारलं की पुढच्या जन्मी तुला हात नावा हवा का, तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? चालेल, पण थोडे चेंजेस करायला सांगेल. आता त्या देवाच्या हातात नाही. काय चेंजेस पाहिजे ते नाही विचारणार का त्यांना माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? माझं तर आयुष्य एकदम मस्त झालं, चिल झालं माझं आयुष्य एकदम लग्न केल्यानंतर. चिल झालं. लग्नाच्या अगोदर बी व्यवस्थित होतं, पण अजून व्यवस्थित झालं. मला भरपूर मोठा सपोर्ट मिळाला, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आणि आता तुम्ही कसे? आम्ही तर एकदम मजेत आहे. काय सेकंड इनिंगला तयार झालेत का? सेकंड इनिंगला तयार झालं एकदम. आता वय पण माझं 60 जवळजवळ 60 होत आलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम. मग तुम्ही कुठे कुठे फिरवलं? मी नाही फिरवलं, तुम्ही मला हा. कानवर फिरवलं. गावोगावी तिकडे जायचं यायचं होतं. आता तुम्ही चालले म्हणे आउट ऑफ. हो 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 हो. आता त्या 23 मेला जाणार आहे. मुलाने बोलवलेलं आहे आणि फिरणार आहे. आणि त्या फिरण्यासाठी पण तू बरोबर आहेसच. आता ते गाणं ना, तेरा साथ आयुष्याच्या नव्या वळणावर तेरा चला ना, साथ second inning. है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से मिल गई रोशनी, तेरा साथ है. कधी आता हा आहे गंगापूर डॅम. हे आहे बाजरीचं कणीस. आम्हाला रस्त्यात जाताना दिसलंय इकडे बाजरीचं फार्म. तर माझ्या पप्पाने तिथून तोडून आणलं मस्त. आणि ही बाजरी ओरिजिनल बाजरीचे कणसो. हो, सगळे बाजरी. आता आम्ही आलोय कश्यपी डॅमवर सगळेजण. ही माझी दीदी, मम्मी, आत्या, दीदी, जिजू, कपल आजचे. मागे बघ किती कपाले. ते मागचे पण घेतले. खरे शिकारी वाटतात. हा आहे मस्त कश्यपी डॅम. माझ्याकडे नाही
आतापर्यंत मी तुम्हाला 2 डॅम दाखवलेत नाशिकमधले. एक आहे गंगापूर नाही, कोणता दाखवला, सोमेश्वरचा धबधबा दाखवला तर सॉरी, आणि हा एक कष्टप्पी डॅम आहे. खूप मस्त आहे, एकदा नक्की व्हिजिट करा. इतकं सुंदर, मस्त पाण्याजवळ बसायचं आणि फील घ्यायचं मस्त छान छान निसर्गाचं, निसर्गरम्य वातावरणात येऊन. श्रेयाचा फोन हायजॅक केलेला आहे आणि तिला माहीत नाही की तिचा फोन माझ्याकडे आहे, कारण की ती इथे काढते आहे फोटो, तिने पकडला आहे. जिजूंना तिला असं वाटतं की मी तिचे चांगले फोटो काढत नाही. अरे समज गई. तुम्ही मला या व्लॉगमध्ये सांगा की मी तिचे चांगले फोटो काढते की नाही. कमेंटमध्ये धपाधप कमेंट करा की तुझी दीदी तुझे खूप चांगले फोटो काढते. प्लीज प्लीज प्लीज. लिपस्टिक कोणी लावली? ए पर्याय तूच लावली ना. मी थोडी लावली. तुला काय काम? मी ना आत्ता रील बनवत होतो हं, शेकी शेकी गाण्यावर. वाव दीदी व्हेरी गुड. मी पाडला सॅमसंग खाली. तर ना जिजूंनी नेमके आमचा जो शॉट चांगला आला ना, तेव्हा आम्ही पूर्ण पुढे आलो की व्हिडिओ कसा आलाय बघायला. तेव्हा जिजूंनी कॅमेरा चालू केला आणि तो व्हिडिओ खूप छान आला. आमचा जो रेकॉर्डच नाही झाला. बोलली होती आता आम्ही परत नेक्स्ट यांनी मला कुठे अडवलं. हिच्या ब्लॉगमध्ये बोलली होती, तर तुम्ही हिचा पण ब्लॉग नक्की बघा इट्स देविका चॅनलवर. आणि ना मज्जा येऊन गेली. तो क्यूट कपल. जिजू इकडे बघा एकदा. काय जिजू बघा पटकन इकडे. जिजूंचा फेस कधीच रिव्हील झालाय. बघा इकडे पटकन. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. सोडाल राजदीप का होल्डल राजदीन का होला. आजूबाजूमध्ये आजूबाजूमध्ये आणि माझा हात कसा आहे, आजूबाजूमध्ये आजूबाजूमध्ये आय लव्ह यू बोलणार. आय लव्ह यू बोलणार. आय लव्ह यू बोलू का? भैया आम्ही आलो हिल साईड मल्टी क्युझिनला आणि इथे सगळीकडे आहे सनफ्लॉवर्स. आणि हे बिचारे यांचीच आज ॲनिव्हर्सरी आणि ते धरून आणतात. आत्ता आम्ही आलेलो आहे हिल साईड मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला. तर ते इतकं सुंदर आहे ना, मी तुम्हाला दाखवते. दिसतंय तुम्हाला वरती माझ्या ॲम्बियन्स खूप सुंदर. हिल साईड इकडे जेवायला बसायची जागा आहे. इकडे गार्डन आहे आणि ते मस्त असा हा व्ह्यू आहे. आणि इथे पूर्ण सनफ्लॉवर्स आहेत. आणि इथे मी थोड्या वेळाने फोटोज काढेल, तर मी ब्लॉगच्या एंडला ते नक्की टाकेल. इतका सुंदर. फक्त वाट बघतीये की ऊन कधी उतरेल, कारण ऊन खूप कडक आहे. त्याच्यामुळे माझी तिथे जायची इच्छा नाही होते बिलकुल. व्हिडिओ काढतोय का? व्हिडिओ काढ व्हिडिओ आणि विचार कुठे आलोय. व्हिडिओ फोटो काढतोय की व्हिडिओ रे? बोलू का? काढ काढ. हसू का? वाव. आता करतोय आम्ही ॲनिव्हर्सरीचा केक कट. हे आमचे कपल, क्यूट कपल. आणि हे छोटंसं डेकोरेशन. आणि हे आम्ही सगळे. आणि हा आमचा दादा आहे जो जर्मनीला आहे. त्याला आम्ही ऑनलाईन घेतलं आहे, व्हिडिओ कॉल केला आहे. ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर काका काकू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. केक थोडा मेसेज झालेला आहे पण कसं आहे? जे लोक नाशिकमध्ये राहतात त्यांनी देविकाज बेकमधून नक्की ऑर्डर करा. काय केक खूप सुंदर आहे आणि फ्रेश आहे मेन म्हणजे. गाईज हे बघा किती सुंदर सनफ्लॉवर्स आहेत. एवढे तुम्ही कधी बघितले होते का?
बस पण इथे ही एकच गोष्ट चांगली की फक्त सनफ्लॉवर आहे आणि व्ह्यू आहे. आता आम्ही स्टार्टर ऑर्डर केलेलं चिकनचं. क्वालिटी नाही आवडली मला जेवणाची, म्हणजे स्टार्टरची तरी नाही आवडली. मग आम्ही सांगितलं की आम्हाला नाही आवडलं आहे तर तुम्ही वेगळं बनवून द्या. आता ते बनवत आहे. लेट्स सी जेवण कसं बनतं. जर कधी आम्हाला आवडलं तरच मी तुम्हाला रेकमेंड करेल, नाहीतर फक्त व्ह्यूसाठी 5 स्टार. आणि मी माझ्या पप्पांना आता शॉर्ट घ्यायला लावले माझ्या सनफ्लॉवरमध्ये खूप सुंदर असे, पण माझ्या पप्पांना ते काही जमले नाही आणि माझे काही शॉर्ट चांगले आले नाही. आम्ही यांच्या इथून मस्त असं सनफ्लॉवर तोडलं आहे. आणि तिला अख्ख्या जगाने सांगितलं की सनफ्लॉवर तोडायचं नाही. हा ना यार, म्हणजे आम्ही त्यांना विचारलं की सनफ्लॉवर तोडू का, ते बोलले हो तोडा. आणि हे एक ऑलरेडी त्यांनी तोडलेलं होतं आणि हे आम्ही तोडलेलं आहे. आणि माझ्या घरचे एका पर्सननी मला येऊन सांगितलं श्रेया सनफ्लॉवर नको तोडू, श्रेया जास्त फुलं नको तोडू, श्रेया जास्त फुलं नको तोडू. अरे म्हटलं त्यांना प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. इन्क्लुडिंग बलुगा, इन्क्लुडिंग हिचं लेकरू, हिचं कोकरू, त्यांनी सुद्धा सांगितलं. बल्ल्याला काही बोलायचं नाही. तो तर आपला क्यूटच आहे ॲज यू ऑल नो. त्याच्यामुळे TRP वाढली. हो 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 बघ, ज्यांना कोणाला हे मान्य असेल त्यांनी कमेंट करून सांगा की TRP बलुगामुळे वाढली की नाही. ठीक आहे, डन. कमेंट सेक्शन ही वाचणार आहे आणि यावेळेसचे. हे किती क्यूट दिसतंय ना मी अँड सनफ्लॉवर. काय बोलले काका तुम्ही? काका काय बोलले? काय बोलले आता? ते फुल 2 तोडले बस झाले, पण आता नको इथून पुढे तरी. ऐकलं हेच कधीपासून चाललं. अख्खी दुनियेने मला ही गोष्ट सांगितली. कारण काय अशा प्रकारे आम्ही सगळे आलोय आता घरी. ही थकून हरून कशी चालते बघा. हां, आता आम्ही बाहेरून जाऊन आलोय. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता बघू आम्ही काय करणार आहे. मे बी अजून दिवस संपला नाही, संध्याकाळ बाकी आहे. तेव्हा जे काय करू तेव्हा मी टाकेलच ब्लॉगमध्ये, पण हे आम्ही आधीच एंडिंग शूट करून ठेवते. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.